तुम्ही ऐकणार आहात पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज आकडे तज्ञ आमचे गुरुवर्य निलेजी मर्डेकर सर देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. इथून पुढे क्रिकेट या खेळाची देवता जिला संबोधलं जातं ती खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचं आपण उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन देखील करणार आहोत. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार मुंबई अंतर्गत शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा दैदिप्यमान सोहळा तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळतोय. खूप चांगलं आयोजन. खऱ्या अर्थानं अनावळे गावचा विचार केला तर संपूर्ण टीम आहे अनावळेची. ती मात्र गावावरतून खऱ्या अर्थानं बिलॉंग करत असतात नवी मुंबई शहरामध्ये आणि आपल्या असोसिएशनमध्ये. आणि खऱ्या अर्थानं आज गावावरतून येऊन देखील त्यांनी एक खूप चांगलं आयोजन देखील केलेलं आहे. 360 अंशाचं ग्राउंड देखील उपलब्ध केलेलं आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक मॅच ही रफ अँड टफ होईल. परंतु एका नावाचा आवर्जून उल्लेख आम्हाला करावा लागेल कारण अनावळेवाडी गावचा नितीन शिंदे याने देखील या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत घेतली आणि खरं तर कित्येक वेळा मात्र तो अनावळी गावच्या माध्यमातून क्रिकेट खेळला आहे. परंतु आज अनावळी गावासाठी निश्चितपणे तो खूप चांगलं सहकार्य देखील करतोय आणि मार्गदर्शन देखील करतोय. इथून पुढे आपण क्रिकेट या खेळाची देवता जिला संबोधलं जातं ती खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचं आपण पूजन करत आहोत. ज्या खेळपट्टीनं खेळाडूंना मोठं केलं, ज्या खेळपट्टीनं खेळाडूंना नाव दिलं, ज्या खेळपट्टीनं खेळाडूंना 7 समुद्राच्या बाहेर पाठवलं अशी ही खेळपट्टी आणि त्या खेळपट्टीचं आपण पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. अनावळी गावचे सामाजिक कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, उद्योजक आदरणीय श्री मंगेश दादा माने यांच्या शुभ हस्ते आपण खेळपट्टीला पुष्पहार अर्पण करून आपण खेळपट्टीकडे एकच मागणं मागतोय आणि साकडं देखील घातोय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील अनेक टीम्स आणि त्या टीम मधील खेळाडू या मैदानावरती खेळणार आहेत. कोणत्याही खेळाडूला कोणत्याही प्रकारे दुखापत होणार नाही आणि ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे हेच मागणं गणपती बाप्पांचरणी या खेळपट्टीवरती आणि आपलं ग्रामदैवत श्री जानाई देवी त्यांच्याकडे मागितलं जातंय. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं निर्विघ्नपणे पार पडेल याचं साकडं मात्र ग्रामदैवत श्री जानाई देवी गणपती बाप्पांचरणी देखील नामस्मरण करून केलं जाते. राहुल बॉल घेऊन एक पॅकेट बॉल घेऊन ये लगेच सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा उद्घाटन सोहळा आपण पाहतोय. आदरणीय श्री मंगेशदादा माने साहेब यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा देखील अगदी धूमधडाक्यामध्ये केला जातोय. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती जानाई देवीच्या नावानं. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय श्रीराम. अगदी श्रीफळ देखील वाढवलेला आहे आणि आता आदरणीय श्री दीपक दादा कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते देखील आपण हळदी कुंकू वाहून मात्र श्रीफळ देखील वाढवलं जात आहे. बोला गणपती बाप्पा छत्रपती श्री शिवाजी महाराज की.
त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आदरणीय श्री सागरदादा शेडगे साहेब यांचे शुभ हस्ते देखील आपण श्रीफळ वाढवतोय. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते रवींद्रदादा माने साहेब यांच्या शुभ हस्ते देखील श्रीफळ वाढवलं जातोय. बघा गणपती बाप्पा. खेळपट्टीचं पूजन देखील अगदी धूमधडाक्यामध्ये आपण केलेलं आहे आणि आता इथून पुढे राष्ट्रगीताचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन सर्वांना की आपल्या डोक्यावरची कॅप काढा, डोळ्यावरचे गॉगल काढा आणि जिथे आहात तिथे मात्र उभं राहून राष्ट्रगीताचा देखील सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती करेन. परेड एक साथ विश्राम. परेड एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. वंदे. उत्सव तीन रंगांचा, आभाळी उधळला, नतमस्तक मी ज्यांचा, ज्यांनी भारत देश घडविला. थँक्यू सो मच. आता इथून पुढे आपण दोन्ही टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला असेल शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स चोरगेवाडी त्यांच्या विरुद्ध A1 क्रिकेट क्लब AQ. या दोन टीमच्या दरम्यान आपण या स्पर्धेचा पहिला वहिला टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन की पेटरे अनावळे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अमोलदादा जाधव साहेब, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मंगेशदादा माने या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते पहिला वहिला कॉइन स्पिन केला जातोय. कॉल कोण देणार, AQ की चोरगेवाडी? चोरगेवाडी टीमचे कॅप्टन संदीप जाधव प्रथमतः कॉल करतील. कॉइन स्पिन मंगेशदादा माने साहेब यांचे शुभ हस्ते. छापा असा कॉल केला आणि काटा आलाय. 4 षटकांचा सामना आहे आणि टॉस जिंकलेला आहे A1 क्रिकेट क्लब AQ. या टीमने टॉस जिंकला. निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करणार आहात. 4 षटकांमध्ये समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? कमीत कमी धावापर्यंत थांबवा. आयोजनाबद्दल काय सांगाल? अनावळे गावची टीम म्हटलं तर संपूर्णपणे गावावरतून येत असते आणि खरं तर 360 अंशाचं ग्राउंड मात्र उपलब्ध केलंय आणि चमचमत्या ट्रॉफीज देखील आहेत. कशा प्रकारच्या भावना? आयोजन खूप छान आहे आणि 360 ग्राउंडवरती खेळायला थोडं मजाच येते. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. संदीप दादा, खरं तर या वर्षी खूप स्ट्रगल करताय आणि कुठेतरी ट्रॉफी पर्यंत पोहोचत नाहीये तुम्ही. या मॅच मध्ये टॉस तुम्ही गमावलाय, मॅच गमावली नाही, बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत मजल मारू शकता? तुम्ही जसं बोलल्याप्रमाणे यावर्षी आम्ही खूपच आमचा खेळ खूप खालवत चाललाय, पण आम्ही नक्की ट्राय करू की या मॅच मध्ये आम्ही कमबॅक करू आणि या टुर्नामेंटमध्ये आम्ही काहीतरी बक्षीस घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? 360 अंशाचं हे ग्राउंड आहे आणि अनावळे गावातील अनेक ग्रामस्थ या नवी मुंबई शहरामध्ये येऊन देखील या क्रिकेटचं आयोजन केले आणि आपल्या गावाने जी परंपरा चालू ठेवली ती परंपरा अद्यापही चालू आहे आणि इथून पुढे देखील चालू राहणार आहे. नक्कीच. ॲक्च्युली आपल्याला क्रिकेट खेळायचं म्हटलं की 360 ग्राउंड पाहिजे आणि 360 ग्राउंडवर खेळायला जी मजा येते ती 180ला खेळायला मजा येत नाही आणि नियोजन बघायला गेलं तर खूप छान आहे आणि दिवसभर असंच नियोजन छान राहील अशी अपेक्षा करतो. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्सला पण देऊया खूप सारे शुभेच्छा. मित्रांनो, टॉस मध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे अर्थातच A1 क्रिकेट क्लब AQ या टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स चोरगेवाडी या टीमला. दोन्ही टीम्सला देऊया आपण भरभरून शुभेच्छा. पहिली मॅच आहे मित्रांनो, परंतु स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत
शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे आयोजित शिवछत्रपती चषक 2026 पर्व क्रमांक 2 चा थरार तुम्ही पाहताय. थोड्याच वेळामध्ये आता क्रिकेटच्या महाराणा संग्रामाला सुरुवात होणार आहे आणि कॉमेंट्री बॉक्स मधून आपण आवाज निश्चितपणे ऐकणार आहात. पश्चिम महाराष्ट्राचा एक गोड आवाज आमचे गुरुवर्य आकडे तज्ञ निलेजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही निश्चितपणे कॉमेंट्री बॉक्स मधून ऐकणार आहात. प्रथमतः खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा स्पोर्टेक्स लाईव्ह युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या पाहणार देखील आहात. त्यांची टीम देखील संपूर्ण उपस्थित आहे. त्याचबरोबर ऑफिशियल पंच तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये सूर्यकांत